अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 15 एप्रिल पर्यंत 9 ते 15 एप्रिल पर्यंत असं काहीतरी घडणार आहे जे वर्षातून फक्त दोनदा घडत असतं. ते काय ते आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी दत्त जयंती निमित्त सप्ताह असतो, त्याच्याबरोबर स्वामी पुण्यतिथी निमित्त सप्ताह असतो. हा सप्ताह फक्त गुरुचरित्र पारायणाचाच असतो का? तर नाही. हा सप्ताह असतो 7 दिवस महाराजांची अखंड सेवा करण्याचं भाग्य खरं तर वर्षातून दोनदाच मिळतं. अखंड सेवा, त्याच्यामध्ये येते ती प्रहर, इतकी उच्च कोटीची सेवा आहे. गुरुचरित्र पारायण आपल्याला वाटतं तेव्हा आपण करू शकतो, पण प्रहर प्रहर हे फक्त वर्षातून दोनदाच केलं जातं. प्रहर म्हणजे काय? तर महाराजांची पहारेकरी. आपल्याला महाराजांचं पहारेकरी होण्याचं भाग्य मिळत असतं. आजही अखंड महिला 7 दिवस प्रहरांची सेवा घेत असतात. खरं सांगायला गेलं तर अशा बऱ्याच काही महिला आहेत की पटकन जाऊन नाव देऊन येतात. का? तर त्यांना आरतीच्या वेळात प्रहर मिळायची असते. म्हणजे त्यांना आरतीच्या वेळेत, म्हणजे 6ला केंद्रात गेलं की 6 ते 7 मध्ये प्रहर घेतात संध्याकाळचा. म्हणजे आपल्याला आरती पण मिळते आणि प्रहर पण मिळतात. बऱ्याच बायका हा शॉर्टकट मारतात. याला मी शॉर्टकट म्हणेल. आता का? तर तुम्हाला सांगते. आपल्याला एका तीरमध्ये दोन म्हणजे ना की म्हणजे एका बाणमध्ये आपल्याला 2 निशाण साधायचे असतात. सेवाही करायची असते, म्हणजे प्रहरांची सेवा पण करायची असते आणि आपल्याला म्हणजे केंद्रात जाऊन आरती पण करायची असते. खरं तर हा शॉर्टकट असतो. आता प्रहर म्हणजे काय तुम्हाला सांगते. प्रहर म्हणजे महाराजांचे पहारेकरी. 7 दिवस 9 तारखेला सकाळची 8ची आरती झाली की आपल्याला प्रहरांची सुरुवात होते. विचार करा, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 तारखेपर्यंत अखंड दिवस रात्र अखंड प्रहर चालू असतात. तर 9 तारखेच्या सकाळपासून ते 15 तारखेपर्यंत अखंड स्वामी चरित्र सारामृताचं पारायण होतं, अखंड वीणावादन होतं, अखंड नाम जप होतं. तुम्ही विचार करा, 7 दिवस ही सेवा अखंड. या सेवेत एक सेकंदाचा सुद्धा म्हणतो ना की आपण थांबत नाही, कंटिन्यू आपण ही सेवा करत असतो. आणि असं कोण आहे जो ही सेवा त्याच्या घरात अखंड करतं? कोणीच करत नाही. म्हणजे स्वामी चरित्र सारामृताला जशी सुरुवात होते ते 1 ते 21 अध्याय झालं की परत 1 ते 21 अध्याय, परत 1 ते 21 अध्याय, अशा पद्धतीने ते पारायण होत असतं. एवढी उच्च कोटीची सेवा घडत असते प्रहराची. तर खरं सांगते, म्हणजे आपण गुरुचरित्र पारायण जरी नाही केलं तरी चालेल, पण प्रहराची सेवा मात्र चुकवायची नाही. महाराजांचे पहारेकरी होण्याचं भाग्य आपल्याला मिळतं. आणि खरं तर जो रात्रीच्या प्रहराची सेवा करतं, रात्री म्हणजे काय, आपल्याला वाटतं की चला 4ला गेलं, 5ला गेलं दुपारी की मस्त सेवा घडते, घरातलं आवरलं दुपारी 2ला गेलं की मस्त 1 तास सेवा घडते. खरी परीक्षा ही रात्रीची असते. रात्री 12 ते 6 मध्ये जो महाराजांचा प्रहर करतो केंद्रात, आणि हे प्रहर केंद्रातच होता, घरात तुम्ही नाही करू शकत आणि होणार पण नाही ते आपल्याकडनं. तर जो महाराजांचा रात्रीचा प्रहर करतो, मी तुम्हाला सांगते, त्याला साक्षात्कार होतोच. महाराज तिथे निर्गुण स्वरूपात असतातच. प्रत्येकाला प्रत्येक केंद्रामध्ये रात्रीच्या प्रहराला अनुभव येतातच. दिवसभर सगळे येऊन सेवा करतात, पण रात्री जो अगदी 1 तास सेवा करतो, 1 तास झोपतो, परत दुसरा 1 तास येतो, परत तो सेवा करतो, परत तो जातो, परत दुसरा येतो, अशा पद्धतीने सेवा चालते. आणि अर्थात या सेवेमध्ये महिला सुद्धा सहभागी असतात. मैत्रिणींनो, दिवसभरात आपण जाऊन सेवा करतो, पण रात्री सेवा करायचं भाग्य असतं आणि ते करत प्रत्येकाच्या नशिबात राहत नाही. कारण मी सुद्धा आजपर्यंत रात्रीची प्रहर केलेली नाहीये. अर्थात सांसारिक अडचणीमुळे, लहान मुलांमुळे आपण ते प्रहर करू शकत नाही. पण तुम्हाला सांगते, या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये जे फक्त वर्षातून दोनदा घडतं, गुरुचरित्र पारायण जेव्हा वाटेल तेव्हा आपण करू शकतो. एवढंच की सप्ताह काळात आपण करत असतो. गुरुतत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं. सामूहिक सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून आपण करतो, पण प्रहर कोणी करतं का? सगळ्यांचं एक फोकस असतं की गुरुचरित्र पारायण, या पारायणाबरोबर प्रहरही तेवढे महत्वाचे असतात. प्रहराची सेवा एकदम उच्च कोटीची मानली गेली आहे आणि ती आपल्याकडनं घडलीच पाहिजे. प्रत्येकाने जवळपास केंद्र असेल तर नाही ना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत, तर या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये 1 तास तरी जा. आता 4 दिवस मासिक धर्म आहे, तर बाई मी 7 दिवस पैकी
4 दिवस नाही येणार पण मी 3 दिवस येईल, 3 दिवस मी सेवा करेल आणि जे बाकीचे 4 दिवस आहे तर ओळखीच्यांना कोणाला तरी पाठवा. प्रहरांसारखी उच्च कोटीची सेवा खरंच नाही. कारण सगळे आपण सेवा करू शकतो, कुठले पण पारायण आपण कधीही करू शकतो, पण प्रहराची सेवा फक्त ही केंद्रातच केली जाते आणि ती वर्षातून फक्त 2दा घडली जाते. आणि तुम्ही जर भाग्यवान असाल, जर खरंच काही अडचण नसेल मैत्रिणींनो, तर कळकळीची विनंती आहे, कृपया करून केंद्रात तुम्ही पारायण करणार असेल किंवा नसेल, प्रहराला मात्र आवर्जून जा. आता त्याच्याबरोबर येतं ते याग. तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं, याग ही सुद्धा तेवढीच उच्च कोटीची सेवा आहे, पण प्रहरांची सेवा सगळ्यात मोठी बरं का यागाच्या सेवेपेक्षा. पण बायकांचं होतं, आता स्वाभाविक आहे की चंडीयागाला जर मी नाही बसली आणि जर मी प्रहराला बसली तर मला चंडीयाग मिस होईल का? तर असं अजिबात नाही. खरं तर प्रहर ही सेवा ही अखंड चालू असते. गुरुचरित्र पारायण वाचून झालं तरी प्रहरांची सेवा ही अखंड चालू असते. बऱ्याच महिलांना या गोष्टीचं माहिती आहे. पण जेव्हा आपण यागाची सेवा करतो, आता समजा 10:30च्या आरतीनंतर याग असतो, मग आपण काय करतो, प्रहराला जात नाही की नाही, कारण मला यागाची सेवा करायची आहे. तुम्ही यागाला नाही बसले तरी चालेल, पण त्या प्रहराच्या सेवेला मात्र हजेरी लावा. तेच सांगण्याचं तात्पर्य आहे की जेव्हा तुम्ही प्रहर महाराजांची पहारेकरी आपण होतो, किती मोठं भाग्य आहे ते आपलं की आपण अखंड सेवेमध्ये भाग घेताय, जी सेवा क्षणाला सुद्धा थांबत नाही. सेवा कंटिन्यू चालूच आहे की माझे हात दुखले, पाय दुखले, डोळे दुखले, काही नाही, ती सेवा कंटिन्यू आणि महाराज हे कार्य करून घेतात. प्रहर याग जर म्हणाल तर गीताई याग असतो, तर तुमची मासिक धर्माची काही तारीख वगैरे असेल तर काहीही करणं शक्य नाही होत, त्याच्यापेक्षा काही केलेलं नक्कीच बरं आहे. बऱ्याच महिला याग, प्रहर, गुरुचरित्र पारायण करता बिचारा किती मॅनेज करत असतील त्यांचं त्यांना माहिती. घरातल्या इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून त्या पारायण करता, प्रहर करता, याग करता आणि अर्थात त्यांच्याकडनं सगळं महाराज करून घेता. कोणाकडनं किती काय करून घेणं हे सगळं महाराजांच्या हातात असतं, आपण फक्त निमित्त मात्र असतो. पण मैत्रिणींनो, ते सांगेल की याग आणि प्रहर हे फक्त वर्षातून 2दाच केले जातात. आजही आपण जसं तुम्ही म्हटलं बाजारात बघितलं तर यागांचे चंडी याग, स्वामी याग किती पैसे लागतात आणि तुम्ही घरातही तुम्ही याग करू शकता, पण तेवढं नाही आपल्याकडे की एवढं सगळं बायका वगैरे. तर 14 पाठ केल्यावर चंडी यागाचं फळ मिळत असतं आपल्याला, तर 14 पाठही आपण करतो किंवा हवनही घरातल्या घरात होतं, पण एवढं मोठी सेवा आपल्याकडनं घडत नाही. त्याच्याबरोबर प्रहरांची सेवा इतकी उच्च कोटीची सेवा आहे मैत्रिणींनो, आणि जो जो प्रहर करत असतो ना त्याला महाराजांचा अनुभव येतोच. रात्रीच्या वेळेस तर हे अनुभव येतातच. मी तुम्हालाही सांगेल, जरी तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं काही कारणाने शक्य होत नाही तर तुम्ही प्रहराला जा, रोज प्रहर अटेंड करा, जी वेळ. आणि खरं तर प्रहराची सेवा करायची का, केंद्रात, मठात जिथे पारायण चालू आहे तिथे तुम्ही झाडझूड घ्या. घर म्हणजे केंद्र झाडायची सेवा घ्या तुम्ही. त्याच्याबरोबर चप्पल जागेवर ठेवण्याची सेवा घ्या, प्रसाद वाटण्याची सेवा घ्या. औदुंबर झाडाखाली इतके पानं फुलं पडलेले असतात, ती झाडायची सेवा घ्या. जेव्हा तुम्ही केंद्र झाडत असता, जेव्हा तुम्ही कुठलं पण मंदिर तुम्ही झाडत असता, जेव्हा तुम्ही औदुंबराचं झाड झाडत असता, ज्या पद्धतीने तुम्ही जेव्हा झाडूने आपण केंद्र झाडतो, जी धूळ आपण काढत असतो ना, तेव्हा महाराज आपल्या नशिबातली धूळ काढत असतात आणि आपलं सुद्धा आयुष्यातली सगळी धूळ जे काही असेल ते सगळं महाराज काढत असतात. केंद्रात कुठल्या पण मंदिरात झाडायची सेवा खूप महत्वाची आहे. आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं, आता बऱ्याच वेळा आम्ही पण बघत असतो की 6 ते 7च्याच प्रहरामध्ये बऱ्याच बायका सेवा घेतात, कारण त्यांना असं असतं की चल आरती पण मिळते, प्रहर पण मिळते. पण बऱ्याच बायका अशा ना ज्या कधीच पुढे येत नाही, त्या फक्त सेवेला महत्व देतात की महाराज आणि मी, मग थोडंसं म्हणजे भांडे वगैरे घासणं आहे, झाडणं आहे, या सेवा लाख मोलाच्या आहे. फक्त जाऊन आरतीचं ताट घेणं ही सेवा नाहीये. आणि महाराज सगळं जाणत असतात, महाराजांना सगळं माहिती आहे की मी आरती केली, मी प्रसाद दिला, मी नैवेद्य केला, काही नाही. अशा बऱ्याच महिला आहेत ज्या गुपचूप जाऊन गुपचूप सगळं कार्य करत असतात आणि महाराज त्यांना गुपचूप फळ देत असतात, जे फक्त महाराजांना माहिती असतं. आपण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा गाजावाजा कधीच करायचा नाही. आम्ही आहोत स्वामी भक्त, मिरू नये लोकात, याचा अर्थ तेच आहे की स्वामी सेवेचा अहंकार माज कधीही नसावा. तुम्ही, मी, आपण महाराजांच्या शेवटच्या पायरीवर आहे आणि आपल्याला अजून 1 नंबरची पायरी गाठायची आहे. त्याच्यामध्ये खूप नद्या आड आहेत, खूप आपले कर्म आड आहे. जेवढं होईल तेवढं महाराजांसाठी
करण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच महाराज आपल्याकडनं करून घेता. पण या बारीक बारीक सेवा आहे ना, तुमचं आयुष्य बदलतील, तुमचं भाग्य बदलतील. हातातल्या रेषा बदलण्याचं भाग्य हे फक्त महाराज करू शकता. ज्याचा अनुभव सगळ्यांना आलेला, जे तुमच्या नशिबात नाही, जे तुमच्या कुंडलिकेत नाही, तुमचे कर्म, आणि जर तुम्ही चांगुलपणाने जर व्यवस्थित कार्य केलं तर महाराज ते तुम्हाला देतातच, यात काही शंका नाही. तर आजच्यासाठी फक्त इतकं झाली. सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.